हाऊ टू टीच मल्टी लँग्वेज, मराठी, इंग्लिश, जापनीज, तमिळ, कन्नड, संस्कृत. मराठीत एक म्हणतो आपण, इंग्लिश मध्ये त्याला वन म्हणतो, जापनीज मध्ये इची म्हणतो. तुम्हाला जर कुणी म्हटलं की गुगलच्या अनेक ऍपसह या शाळेतील शिक्षकानं स्वतः बनवलेल्या विविध ऍपचा उपयोग या विद्यार्थ्यांमधील विविध कलागुण विकसित करण्यासाठी केलाय, दुष्काळग्रस्त भागात 2 खोल्यांमध्ये भरणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या अगदी गोरगरीब मेंढपाळ, ऊसतोड कामगार, मजुरांच्या पोरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे इथं उपक्रम चालतात, तर तुमचा विश्वास बसेल. तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे परंतु यावर तुम्हालाच काय, संपूर्ण जगाला विश्वास ठेवावा लागेल, कारण तुम्ही जे बघताय ते अगदी सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. एक प्राथमिक शिक्षक मनात आणलं तर आपल्या विद्यार्थ्यांना कसं हायटेक शिक्षण देऊ शकतो, जगाशी कनेक्ट करू शकतो, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. कोनिचिवा, वताशी नो नमाई वा श्रीजा देस वताशी वा. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, सातारा जिल्ह्यातली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे विजयनगरची. मान तालुका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दुष्काळग्रस्त हा तालुका आहे आणि मसवड पासून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती हे विजयनगर आहे आणि तिथली ही प्राथमिक शाळा. मेंढपाळांची, ऊसतोड कामगारांची, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची पोरं या शाळेत येतात. पण बालाजी जाधव सरांनी जेव्हा या शाळेला आणि इथल्या पोरांना जगाशी कनेक्ट केलं, त्यांच्यातली कौशल्य विकसित करण्यास सुरुवात केली, तेव्हा आजूबाजूच्या गावातून अगदी मसवड होऊन देखील सधन घरातले विद्यार्थी देखील या शाळेत दाखल होऊ लागले. आणि आता हे विद्यार्थी तिरंदाजी, चित्रकला, साबण बनवणं, घड्याळ बनवण्याबरोबरच ते दुरुस्त करण्याची ही कला आत्मसात करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेला किल्ला बनवण्याचं कौशल्य हे विद्यार्थी परदेशातल्या विद्यार्थ्यांना शिकवतायत. शिक्षणासोबत मग या सगळ्या गोष्टी आपण देत असू तर ती अतिशय उत्तम अशी गोष्ट होऊ शकते. त्याच्यासोबत जेव्हा आम्ही जगभराशी जोडल्या जातो, बरोबर, तर तेव्हा मग वेगवेगळ्या देशातून ते लोक त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवतात, बरोबर. तर आम्ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती जी किल्ला आहे, तर दरवर्षी आम्ही असा वेगळा किल्ला बनवतो. गड किल्ले हे प्रेरणास्थान आहे आणि ते योग्य वयामध्ये मुलांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. मग नुसते किल्ल्यांची नावं पाठ करून परीक्षेत लिहिले तर किल्ला समजत नाही. जेव्हा दगड, माती, चिखल याच्या माध्यमातून असा किल्ला बनवला जातो आणि हा फक्त बनवून इथे ठेवला जात नाही, तर आम्ही त्या व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमाने जगातल्या 10-12 देशांना आमच्या शाळेतल्या या मुलांनी इथून किल्ला बनवायचं शिकवलेलं आहे. अच्छा, हा. त्यामुळे मग कल्चर एक्सचेंज, एक ग्लोबल कल्चर एक्सचेंज प्रोग्राम, या कार्यक्रमाअंतर्गत आमची मुलं असे किल्ले बनवून त्या देशांना शिकवतात. याचं आयोजन कोण करतं? म्हणजे आता हे ग्लोबल काय असतं की बरेच इंटरनॅशनल एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहेत, जसं गुगल फॉर एज्युकेशन आहे, मायक्रोसॉफ्ट फॉर एज्युकेशन आहे. याच्यावरती जगभरातले सर्टिफाईड इनोव्हेटर लोक एकत्रित येतात आणि त्यामधून मग हे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांशी जोडणी होते. त्यातला फक्त हा एक प्रोजेक्ट आहे. असे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही जगभरातल्या शाळांना दाखवतो. ही सगळी मेंढपाळांची मुलं, वीटभट्टी कामगारांची मुलं, पण जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या मुलांशी आणि शाळांशी आज कोलॅबरेशन करतात. याला इंटरनॅशनल शिक्षण म्हणायचं. म्हणजे आमच्याकडे 8 मजली बिल्डिंग नाहीये, मोठा इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, तरी पण ही मुलं इथं जे काही शिकतात ते भविष्यात त्यांना इंटरनॅशनल लेवलला जाण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही हा कल्चर एक्सचेंज प्रोग्राम जगातल्या वेगवेगळ्या देशांसोबत राबवतो. म्हणजे सगळ्या पालकांची समस्या आहे की आमची मुलं मोबाईलच हट्ट करतात. गुगलचे अनेक ऍप आहेत. स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून त्या ऍपचा उपयोग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कसा करायचा हे शास्त्र बालाजी जाधव सरांनी आत्मसात केलं. त्याबरोबरच त्यांनी स्वतः कोडिंग शिकून काही ऍप तयार केले आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांमधील विविध कला कौशल्य विकसित करण्यास सुरुवात केली. आता हे विद्यार्थी पियानो वाजवण्यापासून विविध भाषा शिकण्यासाठी या ऍपचा व स्मार्ट बोर्डचा उपयोग करतायत आणि या विद्यार्थ्यांनी
अनेक भाषांमध्ये संवाद साधण्याची कलाही आत्मसात केली आहे. मग आधुनिक तंत्रज्ञान याच्यापासूनही आपण दूर राहू नये. खेड्यातली शाळा आहे, ओके. तर असं राहू नये. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या कंपन्यांना देऊन आम्ही काही CSR फंड मिळवले. बरोबर. आणि मग जिथे अगदी इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हती, ओके. तर तिथे मग आम्ही अशा प्रकारचा सेटअप उभा करू शकलो की जिथे चांगल्या प्रकारचे स्मार्ट बोर्ड आहेत. आमच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये हे टॅब आहेत. एक पुढचं सुंदर कौशल्य मला तुम्हाला सांगायला आवडेल बरोबर. की जर भविष्यात काही मुलांना म्युझिशियन म्हणून करिअर करायचंय, संगीतकार म्हणून स्वतःचं करिअर करायचं, तर आम्ही मुलांना टॅबवरती एक माय पियानो नावाचा ऍप घेऊन दिला. ओके. म्हणजे सगळ्या पालकांची समस्या आहे की आमची मुलं मोबाईलच हट्ट करतात. बरोबर. तर माझं मत असं आहे की मोबाईल रिजेक्शन इज अ नॉट ऑप्शन. मोबाईलचा पॉझिटिव्ह यूज कसा करता येईल, बरोबर. त्याच्यासाठी आम्ही माय पियानो नावाचा ऍप डाउनलोड करून मग सेम प्रोसेस मी या इंटरॅक्टिव्ह बोर्ड मध्ये हा माय पियानो ऍप घेतलाय. म्हणजे टेक्नॉलॉजीने एखादी गोष्ट शिकवता कशी येऊ शकते. तर हा माय पियानो मी इथे सुरू करतो. मुलांच्या हातामध्ये टॅब आहेत, सिंपल आहे आणि सर्व पालक आणि शिक्षकांना मला सांगायला आवडेल की तुमच्या शाळा, तुमची मुलं हे किती मोठ्या इंटरनॅशनल शाळेत जात असतील तरी पण तुम्हाला सांगायला आवडेल की या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगातल्या काही इंटरनॅशनल शाळांशी आपण आता अलीकडे टेक्नॉलॉजीमुळे जोडणं इतकी कठीण गोष्ट नाही झाली, पण त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो. आणि संपर्क करून शेवटी तुमच्याकडे जी बेस्ट गोष्ट आहे ती आमच्या मुलांशी शेअर करा. आमच्याकडे जी बेस्ट गोष्ट आहे ती आम्ही त्यांच्याशी शेअर करतो. आणि मग या माध्यमातून मुलांना असे बेनिफिट व्हायले की जर आम्ही ऑस्ट्रेलियाशी जोडल्या गेलो तर ऑस्ट्रेलियात हवामान कसं आहे, तिथे कुठली पिकं येतात, तिथलं शिक्षण कसं आहे, तिथले सण कुठले आहेत, या सगळ्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिक समजायला लागतात. So Richard, can you tell us about Australian exam pattern? Like to do a lot of reading when they're your age. They like to do a lot of playgrounds that they sometimes go to. And like हे जे ग्लोबल कनेक्ट, आता समजा ऑस्ट्रेलियातले आहे, तुम्ही आता मध्ये मगाशी बोलला की रशियाचे एक व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट झाले, तर हे कोण कनेक्ट करत? हा, हे कनेक्ट तर बेसिकली मी स्वतःच करतो, कारण मी एक इनोव्हेटिव्ह टीचर आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर असे जगभरातले सगळे इनोव्हेटिव्ह टीचर्स असतात. जसा आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप असतो, अगदी त्या पद्धतीने इनोव्हेटिव्ह लोकांची एक कम्युनिटी असते, एक ऑर्गनायझेशन म्हणू आपण. आणि तिथे एकमेकाला रिक्वेस्ट पाठवल्या की मला तुम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी बोलाल का, तर कोणालाही आनंद वाटतो शेवटी, त्याही देशातल्या किंवा आपल्यालाही. तर नुसतं आम्हीच दुसऱ्याशी जोडले जात नाही, दुसऱ्यांचं ऐकत नाही, तर आमच्या इथली मुलं पण दुसऱ्या देशातील शाळेच्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल करून दाखवतात. इथं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू, हा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू ते अगदी केल्या जातं. अशा प्रकारे मग या तंत्रज्ञानाचा कशावर व्हिडिओ कॉन्फरन्स करतो? हा, झूम किंवा गुगल मीट यापैकी कुठलाही एक प्लॅटफॉर्म वापरू शकतो आपण. फक्त 3-4 दिवस 8 दिवस अगोदर शेड्यूल ठरवावं लागतं कुठल्या वेळेला. उदाहरणार्थ समजा ऑस्ट्रेलियाशी बोलायचंय तर ऑस्ट्रेलियाचा वेळ 4.5 तास आपल्यापेक्षा पुढे आहे. जर अमेरिकेशी बोलायचं तर साधारण 11-11.5 तासाचा फरक आहे. तर ते टाइम मॅनेजमेंट एक शिक्षक म्हणून तुम्हाला जुळवावं. आता तुम्ही जे हे प्लॅटफॉर्म बोलले, समजा एखाद्या नांदेड मधल्या, एखाद्या धुळ्यामधल्या किंवा एखाद्या कोल्हापूर मधल्या एखाद्या शिक्षकाला वाटलं की त्यांची पण शाळा अशी ही जोडायची आहे, तर ते कसे जोडतील, कुठं त्यांनी हे करावं, संपर्क करावा? तर शिक्षकांनी अपग्रेड होणं म्हणजे काय, तुम्ही बीएड केला, सेट नेट केला, पीएचडी केला, आनंद आहे, तुमचं क्वालिफिकेशन वाढवले, पण जगात आज ज्या नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी शिकण्याचे हे जे प्लॅटफॉर्म आहेत, तर त्यांनी सिंपलपणे गुगलवरती जावं आणि तिथे सर्च करावं, गुगल फॉर एज्युकेशन, मायक्रोसॉफ्ट फॉर एज्युकेशन, आणि मग तिथे तुम्ही लॉग इन वगैरे करून पुढे त्या कम्युनिटीचा पार्ट होता. त्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे पे करण्याची आवश्यकता नाहीये. अडचण हीच आहे की लोकांना माहिती नाही, आणि आज फॉर द पीपलच्या माध्यमातून ही माहिती जर लोकांपर्यंत जाऊन काही 100-200 शिक्षकांनी असा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातलं शिक्षण जगभरात खूप कमी कालावधीमध्ये पोहोचू शकतं. आता जेव्हा याच्यावरती मुलं शिकतात तर तेव्हा टॅबवरती प्रॅक्टिस करतात ते मुलं. मुलांना जेव्हा मी अध्यापन करतो त्यानंतर सरावासाठी मुलं मग या टॅबचा असा वापर करतात.
त्याच्यामध्ये मग इंग्लिशचा सराव होतो, गणितचा सराव होतो, ज्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण आपण म्हणतो. तर ते ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन या माध्यमातून मुलं टॅबच्या माध्यमाने करताना आपल्याला दिसतात. आणि मग या मुलांना अशा प्रकारचं ऑडिओ व्हिज्युअलायझेशन करायला आवडतं. राज्यभरातल्या बहुतांश शाळा या मल्टी क्लासला टीचिंग करतात, बहुवर्ग अध्यापन आपण म्हणतो. मग एका वर्गाला शिकवताना दुसऱ्या वर्गाला डिस्टर्ब होतो, त्या वर्गाचं नियंत्रण कसं ठेवायचं. मग शिक्षक म्हणून स्वतःला समृद्ध करताना मी वेगळ्या अध्यापनाच्या पद्धती वापरल्या. त्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग नावाची एक सुंदर पद्धत वापरली. म्हणजे आज आपल्या समोर इथे पहा, ही मुलं आमचा एक कुठला तरी पाठ काढतायत, मन लावून ते स्वतः पाठ वाचतात. पाठाचं वाचन झालं की विद्यार्थी डोळे बंद करून तो पाठ आठवतात, डोळे बंद करून त्या पाठाचं मनन करतात आणि 3-4-5 मिनिटात त्या पाठाची पूर्ण प्रोसेस स्वतःच्या माइंडमध्ये करतात. ती झाल्यानंतर विद्यार्थी एकमेकाला ती गोष्ट आपापसात सांगतात, जी गोष्ट त्यांनी वाचलीये, जी गोष्ट आठवली आहे. आणि ती सगळी प्रक्रिया सांगून झाल्यानंतर विद्यार्थी स्वतःची नोटबुक घेतात आणि त्या नोटबुक मध्ये वाचलेली गोष्ट, आठवलेली आणि मित्राला सांगितलेली गोष्ट जशाच तशी व्यवस्थितपणे विद्यार्थी लिहायला लागतात. म्हणजे आम्ही विद्यार्थ्याचं रिडिंग स्किल डेव्हलप करतोय, त्यांची आकलन क्षमता डेव्हलप करतोय. बहुतांश शाळेमध्ये मुलांना शिकवलेल्या गोष्टीवर विचार करायची प्रक्रिया होत नाही. ती प्रक्रिया डोळे बंद करून आमचे विद्यार्थी करतात. भविष्यात त्यांना उत्तम लेखक होता यावं अशी महाराष्ट्रात कुठली शाळा आहे की 2री-3रीच्या मुलांना शाळेत गोष्टी लिहायला शिकवतात. बरोबर. आणि ज्या गोष्टीला आज व्हॅल्यू नाही, 10 वर्षानंतर त्या गोष्टीला प्रचंड व्हॅल्यू असणार. म्हणजे लेखन करणाऱ्या लोकांना आज समाजात आयटीच्या तुलनेत थोडं कमी मानलं जातं. ऍक्च्युअली ते कमी नसतं. आणि 10 वर्षानंतर लेखक या गोष्टीला इतकं व्हॅल्यू आलेलं असेल, सेलिब्रिटी असतील आणि ते सेलिब्रिटी घडवण्याचं काम खरं तर आजही लेखकांना ग्लॅमर डेफिनेटली आहे. पण खेड्यापाड्यातल्या मुलांना एखाद्या लेखक व्हावं तर त्याच्यासाठी ते एक स्वप्न असतं. मग या मुलांना आम्ही चांगला लेखक होण्याची संधी देतोय. त्यासोबतच मुलं गोष्ट लिहिल्यानंतर स्मार्ट बोर्ड समोर येतात आणि स्मार्ट बोर्ड समोर येऊन टीव्ही चॅनलवाले ज्या पद्धतीने रिपोर्टिंग करतात त्या पद्धतीने मुलं या ठिकाणी येऊन स्वतःच्या गोष्टी रेकॉर्ड करतात. नमस्कार, माझे नाव श्रीजा चेतन गलंडे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे बोलणारी नदी. आणि मग अशा गोष्टी रेकॉर्ड करताना एका बाजूला चॅनलचे रिपोर्टर आणि एका बाजूला आमचे विद्यार्थी, असं त्यांना भविष्यात चांगला अँकर होता यावं, रिपोर्टर होता यावं, याला फ्युचर प्रूफ एज्युकेशन म्हणायचं. आणि खूप साऱ्या शाळांनी असे प्रयोग होताना दिसत नाहीयेत. तर असे प्रयोग व्हावे. आमच्या शाळेमध्ये साधारणतः आम्ही 6 प्रकारच्या भाषेवरती काम करतो. त्यामध्ये आम्ही मुलांना बेसिक मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या शाळेत शिकवली जाते. पण आम्ही मुलांना उत्तम मोडी लिहायला वाचायला शिकवली. मोडी लिपी ज्यामध्ये कितीतरी जिल्ह्यात एखादाच माणूस भेटायचा. आणि आमच्या मुलांनी असे खूप सारे मोडीचे स्वतःच्या भाषेत निबंध लिहिले, पत्र लिहिले. अगदी ते पत्र आमच्या वरिष्ठांना सुद्धा पाठवलेली आहे. त्याच्यासोबतच जापनीज लँग्वेज आम्ही मुलांना शिकवली. जापनीज मध्ये मुलं आज बोलतात, लिहितात, अगदी गणित सुद्धा जापनीज मध्ये करतात. यावर्षी आम्ही आता तामिळ लँग्वेज वरती काम सुरू केलं. म्हणजे भारतीय भाषा पण शिकवल्या पाहिजेत, कारण शेजारच्या राज्यात काय सुरू आहे. एकीकडे आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव म्हणतो, शेजारच्या राज्यातल्या व्यक्तीचं आपल्याला भाषा कळत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही गुजराती भाषेवरती थोडंसं काम सुरू केलंय, संस्कृत वरती काम सुरू केलंय, तमिळ भाषा, कन्नड भाषा, अशा मल्टी लँग्वेज या वन टाइम आपण कशा शिकवू शकतो. तर सिंपल आहे. मल्टी लँग्वेज जेव्हा वन टाइम आपल्याला शिकवायच्या तर एक सोपा पर्याय असतो त्याच्यामध्ये की शिक्षकांनी स्वतःला समृद्ध करून असा चेंज करावा. तर तुम्ही हाऊ टू टीच मल्टी लँग्वेज, मराठी, इंग्लिश, जापनीज, तमिळ, कन्नड, संस्कृत. आणि मग या भाषा मी जेव्हा मराठी अंक शिकवतोय त्याच्यासोबतच हे अंक शिकवले की मराठीत 1 म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये त्याला 1 म्हणतो, जापनीजमध्ये इची म्हणतो, तामिळमध्ये ओंद्रू म्हणतो त्याला, कन्नडमध्ये वंदू म्हणतो आणि संस्कृतमध्ये एकम म्हणतो. सेम अगदी या पद्धतीने जगातला कुठलाही शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना
वेगवेगळ्या भाषा शिकवतोय. वनकम इन पेयर परी इनकु उन्बद वयदे नान मुंड्रम वगुपु इन पल्ली पेर विजयनगर. Hello, I am Madhira. I am 10 years old. My school name is ZP School Vijayanagar. I learned standard 4. Konnichiwa, watashi no namae wa Srija desu. Watashi wa Shinensi desu. Watashi wa Gakota Vijayanagar desu. મારું નામ પ્રણય છે. હું तिसरे अभ्यास करू छु. હું 10 वर्षों का હું विजयनगરમાં રહું છું. मम नाम स्मिता अस्ति. हम एक छात्र अस्ति. केवळ फॉरेन लँग्वेजेस नाही तर आपल्या भारतीय भाषा सुद्धा ज्या आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये आहेत त्या सुद्धा शिकण्याचा प्रयत्न आणि शिकवण्याचा प्रयत्न या शाळेमध्ये होतोय. जाधव सरांनी खरं तर हा फारच उत्तम उपक्रम, मला वाटतं की हा प्रेरणादायी आणि एक मॉडेल स्कूल ज्याला आपण म्हणू, आयडियल स्कूल ज्याला म्हणू, अशा पद्धतीचं स्कूल तुम्ही हे डेव्हलप केलेलं आहे. आणखी म्हणजे मला खरं तर विचारायचं आहे की हे सगळं करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या नाहीत का? इतक्या सहजपणे हे झालं का? अडचणीशिवाय मोठं यश येत नाही हा जगातला सगळ्यात अनुभव आहे. खरं तर शिक्षक म्हणून काम करणं ही खूप कठीण बाब आहे आणि या सगळ्या कठीण बाबीमध्ये तुम्ही जर प्रयत्न केला की एक ध्यास घेतला, कुठलंही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल, तिथं जर तुम्हाला जगावेगळं काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं डिव्होशन द्यावं लागतं. आणि दररोज प्रत्येक दिवशी आम्हाला वेगवेगळ्या अडचणी येतात, पण त्या अडचणी सांगून कदाचित समोरचे लोक निगेटिव्ह होत असतात, पण येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर स्वतः मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. शाळा करून दररोज मी 3 तासापेक्षा जास्त वेळ नवीन शिकण्यामध्ये घालतोय. म्हणजे फक्त 8 तास शाळा केली असं नाही, आणि त्याच्यामधून मग हे थोडंसं यश येते. म्हणजे हे काही खूप मोठं यश आहे असं आम्ही मानत नाही. मग हे सगळं करत असताना अकॅडमिक वरती पण आम्ही चांगलं काम करतोय. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी चमकत आहेत. आणि या सगळ्याचा सारांश म्हणून मग आजूबाजूच्या गावातून, शहरामधून आमच्याकडे विद्यार्थी येतात. आमची पटसंख्या वाढलेली आहे. या कामाला शासनाकडूनही आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळतो. आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सातत्याने पाठीवर थाप देतात आणि त्या माध्यमातून हे काम असंच पुढे चालू राहावं यासाठी सगळ्या स्तरातून, विशेषतः आमच्या ग्रामस्थांचे, विजयनगर पर्यंतीचे जे ग्रामस्थ आहेत, सर्व पालक आहेत, या पालकांनी खेड्यातल्या एका शिक्षकावर शहरातल्या सुद्धा पालकांनी जो विश्वास ठेवलाय, हा विश्वास जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला कितीतरी इंटरनॅशनल पुरस्कार भेटले, पण त्या पुरस्कारापेक्षा पालकांनी आज खेड्यातल्या शाळेवर जो ठेवलेला विश्वास आहे, आणि माझं आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षकांना आव्हान असेल की पालकांचा विश्वास जिंकण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर आपल्या मराठी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा या जगातील सर्वोत्तम शाळा झालेल्या आपल्याला दिसून येतील. किती वर्षापासून तुम्ही हे सगळे उपक्रम करताय? खरं तर तंत्रज्ञानाचे प्रयोग मी 10 वर्ष होऊन गेलं की स्वतःचे वेगवेगळे मी रिसोर्सेस सुद्धा बनवले. कारण कुठलं तरी विकत आणून इथे दाखवायचं आणि शिकवायचं, तर मी स्वतःचे सॉफ्टवेअर बनवले, मी अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवले, स्वतःचे सगळे रिसोर्स वापरून विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि मग जेव्हा जगभराशी आम्ही जोडला गेलो सर, तेव्हा आम्हाला कळायला लागलं की नॉलेज इज इम्पॉर्टंट बट स्किल्स आर नेसेसरी. आणि मग नुसतं पुस्तकी शिक्षण देऊन नाही. आणि त्याच्यानंतर मागची साधारण 6 वर्ष झालं मी मुलांना पुस्तकी शिक्षणासोबत वेगवेगळे स्किल्स कसे शिकवता येतील, आणि ते स्किल्स मुलांना मग अशा प्रकारे फॉरेन लँग्वेज शिकवणे, त्यांना साबण निर्मिती शिकवणे, त्यांना धनुर्विद्या शिकवणे, पियानो वादन शिकवणे, हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी मध्ये प्रत्येक मुलगा आमचा वेगवेगळे 10 प्रयोग करतोय. म्हणजे अगदी छोटी प्रयोगशाळा आहे, मात्र यामध्ये विज्ञानातले प्रयोग सुद्धा मुलं उत्तम रीतीने करतात. तर या पद्धतीनं असं एक खेड्यातलं असणारं छोटंसं स्कूल आहे, जिथे आम्ही मागची साधारण 8-10 वर्ष हे प्रयोग करतोय. आणि हे प्रयोग इतरांना यातून काहीतरी डेफिनेटली शिकता यावं. बरोबर आहे, म्हणजे इतरांनाही प्रेरणा मिळावी. पण खरं इतरांना प्रेरणा तर तुमच्या कामातून मिळेलच, पण मला जाणून घ्यायची की तुमची प्रेरणा काय आहे? कारण हे सुचलं कसं, प्रेरणा कुठून मिळाली, का करावं असं वाटतं? हे समस्या ही सगळ्यात मोठी प्रेरणा असते सर. समस्या आल्या ना की माणूस एकतर ते काम सोडून देतो किंवा मग झपाटून त्या काम करायला लागतो. मग अशा खेड्यामध्ये काम करत असताना 2 खोल्यांच्या पलीकडे आमच्याकडे काहीच नव्हतं. आणि मग हे सगळं उभा राहायचं. समजा उदाहरणार्थ मला असे 2-2 लाखाचे बोर्ड्स मिळवायचे, तर हे बोर्ड्स तुम्हाला भाषा चांगली शिकवली, मराठी शिकवली म्हणून कोणी फंड नाही देणार. तर वेगवेगळे असे प्रोजेक्ट राबवून
सगळ्यात महत्वाचं, या खेड्यापाड्यातली मुलं ज्या आशेने माझ्याकडे शिक्षक म्हणून पाहतात, ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, त्या मुलांच्या डोळ्यात जी भविष्याची स्वप्न पाहतोय मी, ती खरी मोठी माझ्यासाठी प्रेरणा आहे. आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून मग सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायच्या आणि वेगळी वाट सातत्याने शोधण्याचा मी प्रयत्न करत आलो. कोणीतरी एक गोष्ट केली म्हणून ती करावी अशी नाही, तर पुढच्या वर्षी आल्यावर माझ्याकडे वेगळेच प्रोजेक्ट असतील. असे दरवर्षी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून मग या गोष्टी मला एक प्रश्न पडलाय खरं तर, तो विचारावा असं वाटतो तुम्हाला, की सरकारी नोकर आहात तुम्ही, सरकारी नोकरी आहे, म्हणजे हे सगळं नाही केलं तरी तुम्हाला पगार मिळणारच आहे, म्हणजे पगार तुम्हाला मिळणार नाही अशी गोष्ट नाहीये, पण तरी देखील एवढी उठाठेव कशाला, लष्कराच्या भाकऱ्या कोणी सांगितलं, आपल्याकडे हे सर्रास लगेच चर्चेला येतं असं म्हणत असतील ना. अगदी याचं उत्तर एका वाक्यात हो असं असेल. म्हणजे बरेच म्हणतात की कशाला सकाळी 8ला शाळेत जातो, सायंकाळी 7 पर्यंत थांबतो, पुतळा उभा करायचा का. भविष्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी इतकं उत्तम व्हावं की मला त्यांच्याकडे पाहून अभिमानाने सांगता यावं, याच्यासाठी ही धडपड असते. फक्त पैसा मिळावा यासाठी जगात काम करणारे पुष्कळ लोक आहेत. तर इतरांच्या कामी, म्हणजे माझ्या आईने मला एक शिकवण दिलेली आहे की बालाजी, तू योगी होण्यापेक्षा उपयोगी हो. असं काहीतरी काम कर की ज्याचा फायदा तुला तर होईल, पण त्यासोबत इतरांना होईल. आणि मग आमचं शिक्षण क्षेत्र असं आहे की ज्यातून तुम्ही हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उत्तम करू शकता. तिथे पैसाच मिळावा असं काही अपेक्षा ठेवण्याची काही गरज नाही. आणि दुसरा मुद्दा की शासन आम्हाला नक्कीच चांगला पगार देतोय, त्यावरही आम्ही खुश आहोत. आणि जिथे माणूस खुश राहतो ना, तिथे तो जगातलं सर्वोत्तम काम उभं करू शकतो. तुम्ही एक मगाशी बोलताना ग्रामस्थांचा उल्लेख केला की ग्रामस्थांची पण फार मोठी मदत होते किंवा याच्यामधला फार मोठा एक रोल ग्रामस्थांचा असतो. काय त्याच्याविषयी तुम्हाला इथं काम करताना किंवा इतर जे आता कोणी काम करू पाहताय त्यांच्यासाठी काय तुम्ही संदेश द्या? जेव्हा आपण पालकांच्या विद्यार्थ्यांना स्वतःचे पाल्य म्हणून पाहायला लागतो, तेव्हा पालकांच्या ती गोष्ट ऑटोमॅटिक लक्षात येते की हे जे सर आहेत हे आपल्या मुलांना त्यांच्या मुलासारखे वागवतात. आणि त्यातून मग सगळे पालक एकत्रित येऊन तुमच्या शाळेसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. असेच काही पालक आमच्या इथे शाळेला आजूबाजूला जे काही पूर्ण इमारतीला रंगकाम आहे हे विजयनगर पर्यंतीच्या पालकांनी त्यांच्या खर्चातून करून दिले. शाळेत जी पाण्याची वगैरे सगळी सोयी सुविधा आहे या सगळ्या सोयी सुविधा पालकांनी करून दिलेल्या आहेत. आणि हे सगळे पालक एखादी गोष्ट केली आणि एखादी गोष्ट करून सांगितलं की शाळेमध्ये आम्हाला या गोष्टी करायच्या, तर गावातले सगळे पालक, शाळा व्यवस्थापन समिती हे सगळे लोक मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात. तेव्हा कुठं छोट्याशा शाळेत असे आम्ही छोटेसे प्रयोग करू शकतो. जिल्हा परिषदेची शाळा सुधारायची असेल, तिचा विकास करायचा असेल, तर सर्वप्रथम तिथल्या गावकऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेणं व सहकार्याची भूमिका घेणं अत्यंत महत्वाचं आहे. पर्यंती गावातल्या या विजयनगर वस्तीवरच्या ग्रामस्थांनी ती सहकार्याची भूमिका घेतली आहे. साहित्य निर्मिती असेल, शिक्षणाबद्दल असेल, तर सरांनी त्यांना आवड निर्माण केली. पहिला मी लहान मुलांना शाळेत घेऊन यायला रडायची मुलं, तर आता मलाच मुलं म्हणतात की शाळेत जायचं आहे लवकर. आणि म्हणजे हसत खेळत शिक्षण हा सरांनी वेगळा मुलांना आवड निर्माण केली. सरांनी मुलांबरोबर पालकांनाही आवड निर्माण, शिक्षणाची गोडी किंवा शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. सहकारी शिक्षकांनाही बालाजी जाधव सरांच्या या प्रयत्नांचं विशेष कौतुक आहे. जाधव सरांनी एक शिक्षणाची दिशा दिली की बाबा शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल कसा घडवला जावा, हे जाधव सरांकडून आम्हाला प्रेरणा मिळाली की यातून पुढे बाबा भविष्यात आपण मुलांना कसं घडवलं पाहिजे. कारण जेणेकरून उद्या होणारं मूल हे परिपूर्ण कसं घडता येईल, ह्या बेसिक स्कूल जे स्ट्रक्चर आहे ते सरांनी आम्हाला शाळेमध्ये शिकवलं. आणि त्याच्या माध्यमातून सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तरोत्तर प्रगतीच करत चाललेलो आहे. आपण बघितलं काय स्वरूपाचं हे सगळं शिक्षण आहे आणि कशा पद्धतीनं ग्लोबल कनेक्ट झालेली ही शाळा आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की सातारा जिल्ह्यातला मान तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका समजला जातो, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि या मान तालुक्यातल्या म्हसवड जे एक छोटंसं शहर आहे त्या शहराच्या जवळ 10 किलोमीटरवर ही शाळा आहे. आणि ही विजयनगरची शाळा 2 खोल्या आहेत अक्षरशः.
आणि 1ली ते 4थी पर्यंतची ही शाळा आहे. परंतु कशा पद्धतीनं इथं मुलांना वेगवेगळे प्रयोग, भाषा असतील, टेक्नॉलॉजी असेल आणि स्पोर्ट्स असेल, ड्रॉइंग असेल, अशा असंख्य गोष्टीतून त्यांचं व्यक्तिमत्व कसं घडवण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे कुठल्याही देशाचं भविष्य जर उज्ज्वल व्हायचं असेल तर पहिलं त्या देशातलं शिक्षण बघितलं जातं, तिथली शिक्षण पद्धती बघितली जाते आणि त्याच्यातून ठरवलं जातं की हा देश कुठं जाणार आहे. म्हणून आपला भारत देश कुठं जाणार आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्या इथल्या शाळा आपण तपासल्या पाहिजे. कारण शाळांमध्ये आपली जी घरातली ही जी सगळी बच्चे कंपनी आहे, जे उद्याचं भविष्य आहे ते तिथं घडत आहे. म्हणून आपल्या गावातल्या शाळा जर दुरुस्त करायच्या असतील, तिथं जर चांगल्या करायच्या असतील तर तिथं शिक्षक कशा पद्धतीचे पाहिजेत, तिथं ग्रामस्थांचं काय योगदान पाहिजे हे आपल्याला या सगळ्या आत्ताच्या विजयनगरच्या शाळेच्या ह्या स्टोरीमधून आपल्याला लक्षात आलं असेल. अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या शाळांचा वेध घेऊ. जिथं चांगलं काम होतंय तिथं फॉर द पीपल न्यूज नक्की पोहोचेल आणि ते चांगलं काम ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही मनापासूनचा प्रयत्न करू. आत्ता आपण इथंच थांबू, पण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा, प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा, प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचवा. कारण असे प्रयोग हे प्रत्येक शाळेमध्ये व्हायला पाहिजेत आणि प्रत्येक घरातला जो दीप आहे तो ज्ञानदीप झाला पाहिजे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, विजयनगर, सातारा.